नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. श्रावणात घरच्या घरी या वस्तूंनी आपल्या कुलदेवीची ओटी नक्की भरा. तर आपण कुलदेवीची ओटी श्रावण महिन्यामध्ये तुम्ही मंगळवारी भरू शकता किंवा अगदी शुक्रवारी भरली तरी पण चालेल. कोणतेही एका वारी श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी आपण घरीच भरायची आहे. तर त्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे. आंघोळ करून आपण स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही. लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतात. आपल्याला देवपूजा करायची आहे. प्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. त्यावरती लाल कपडा ठेवायचा आहे. नंतर आता आपली जी काही कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा फोटो असेल तर तो फोटो आपल्याला त्या पाटावरती ठेवायचा आहे. किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर टाक असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता. आणि जर कुलदेवीचा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती असते ती जरी ठेवली तरी पण चालेल. आपण कुलदेवी जवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता देवीला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. फुलं अर्पण करायचे आहे. अखंड अक्षता पण अर्पण करायचे आहे. तसेच आपण या दिवशी मखाण्याची खीर देखील बनवायची आहे. मखाण्याची खीर बनवणे शक्य नसेल तर तांदळाची खीर बनवू शकता किंवा तुम्ही अगदी खडी साखर जरी माता लक्ष्मी पुढे ठेवली तरी पण चालेल. पण आपल्याला नैवेद्य म्हणून काहीतरी ठेवायचेच आहे. घरातील अगदी तुम्ही जे काही बनवता ते ठेवले तरी पण चालेल. फक्त नैवेद्य हा सात्विकच असावा. त्यामध्ये कांदा लसूण याचा देखील समावेश हा नसावा. आता आपल्याला ओटीसाठी साहित्य घ्यायचं आहे. मग देवीला अर्पण करण्यासाठी आपण सुती साडी घ्यायची आहे किंवा रेशमी असावी, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते. त्यामुळे आपण ही साडी घ्यायची आहे. मग साडीचा रंग कोणता असावा तर तुम्ही लाल रंगाची, नारंगी रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी ही ओटीमध्ये घेऊ शकतात. शक्य असेल तर हिरवा रंग हा तुम्ही आवर्जून घ्यावा, कारण की श्रावण महिना हा पूर्ण हिरवाईने भरलेला असतो आणि या काळामध्ये हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. आता आपण जी काही साडी घेत आहोत त्या साडीला ब्लाऊज पीस देखील अटॅच असतो. मग आपल्याला तरी पण देवीची ओटी भरण्यासाठी आपण नवीन ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि त्यांनीच आपल्याला ही ओटी भरायची आहे. मग एखादी आपण हिरव्या रंगाचा खण घेतला तरी पण चालेल. आता त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे गहू. जेव्हा आपण ओटी भरत असतो तेव्हा गव्हाचाच वापर जास्त प्रमाणामध्ये होतो. पण जर गहू नसले तर तुम्ही तांदूळ घेऊ शकता. आपण नारळ देखील घ्यायचा आहे. नारळ हा पूर्णपणे पाण्याने भरलेला असावा असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे. नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते. हे तत्व कण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते. तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होते. त्यामुळे आपण भरलेलाच नारळ घ्यायचा. तसेच आपल्याला एक बदाम, सुपारी, खोबरं, खारीक या गोष्टी देखील घ्यायच्या आहे. त्यासोबत आपण एक हळकुंड देखील घ्यायचा आहे. शक्यतो आपल्याला घेताना लेकूरवाडी हळकुंड हे घ्यायचं आहे. जेव्हा आपण ओटी भरायची असेल तेव्हा जर तुम्हाला लेकूरवाडी हळकुंड मिळाली तर आवर्जून तेच हळकुंड तुम्ही घ्यावी. म्हणजे एक हळकुंड असतं आणि त्याला आणखीनच दुसरा एक छोटासा कोंब फुटलेला असतो. त्याला लेकूरवाडी हळकुंड असे म्हणतात. त्यानंतर आपण एक फळ घ्यायचं आहे. मग सिजनेबल कोणताही फळ घेऊ शकता किंवा जर 5 फळे घेणे शक्य असेल तर 5 फळे घेतली तरी पण चालेल. तसेच आपण जे काही साहित्य घेणार आहोत, मग खारीक असेल, खोबरं असेल तर याला कीड लागलेली नसावी. ते स्वच्छच आपल्याला घ्यायचं आहे. आपण गजरा किंवा वेणी देखील घेऊ शकता. ओटीमध्ये हे सामान असणे देखील गरजेचं आहे. किंवा जर गजरा नसेल तर तुम्ही फुलं घेतली तरी पण चालेल. मग गुलाबाची फुले घेऊ शकता किंवा सफेद फुले घेतली तरी पण चालेल. आपल्याला त्या ओटीवरती दान दक्षिणा ठेवायची आहे. मग 11 रुपये किंवा 51 रुपये तुम्ही दान दक्षिणा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे ठेवू शकता. आपण 6 हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत. आता ह्या हिरव्या बांगड्या घेताना आपण हिरव्या काचेचा बांगड्या घ्यायच्या आहे आणि या बांगड्या शक्यतो तरी तुम्ही मोठ्या घ्याव्यात, कारण की हे जे काही ओटीचे सामान आहे ते छोट्या प्रमाणामध्ये जर बांगड्या असतील तर त्या वापरल्या जात नाही.
मोठ्या बांगड्या असतील तर त्या एखाद्या महिलेला देखील उपयोगी पडतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही हिरव्या मोठ्या 6 बांगड्या घ्यायच्या. आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे 16 शृंगाराचे साहित्य देखील माता लक्ष्मीला घेऊ शकता. मग टिकली असेल, नेलपेंट असेल, इतर काही वस्तू 16 शृंगाराच्या असतील, मग नथ असतील, जोडवी असतील तर या वस्तू देखील घेऊ शकता. 16 शृंगाराचे साहित्य घेणे जर शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक साहित्य घेतलं तरी पण चालेल. मग एक टिकलीचं पॅकेट घेतलं तरी पण चालेल. पण आपल्याला त्या 16 शृंगारापैकी एक साहित्य ओटीमध्ये हे घ्यायचंच आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तांबूल हे घ्यायचं आहे. आता तांबूल म्हणजे काय, तर आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे. तुम्ही जिथे पान मिळतं तिथे जर तुम्ही तांबूल हे ओटी भरण्यासाठी पाहिजे असं म्हटले तर तुम्हाला तिथे सहज मिळून जाईल. किंवा जर ते शक्य नसेल तर तुम्ही 2 विड्याची पाने घ्यायची आणि 2 सुपारी घ्यायची. आता आपलं ताट पूर्णपणे तयार आहे. आता या ताटावरती आपण थोड्याशा अक्षता ह्या ठेवायच्या आहे. कारण की एखादं साहित्य जरी आपल्याकडून राहिलं तर अक्षता त्या पूर्ण करतात असे म्हणतात. मग अक्षता ह्या अखंड असाव्यात. जी काही महिला ओटी भरणार आहे त्या महिलेला ओटीवरती प्रथम हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे ताट आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. आपल्या छातीजवळ आपण हे ताट घ्यायचं आहे. आता आपण आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे. म्हणजे जी पण तुमची कुलदेवी असेल किंवा रेणुका माता असेल किंवा दुसरी कोणतीही कुलदेवी असो, आपण म्हणायचे, हे कुलदेवी, मी तुझी ओटी भरत आहे. या ओटीचा तू स्वीकार कर. या ओटीमध्ये एखादी गोष्ट अपूर्ण राहिली असेल तर त्याबद्दल मला माफ कर आणि या ओटीचा स्वीकार कर असे आपण आपल्या कुलदेवीला म्हणायचे आहे. तसेच तुम्ही मनामध्ये आपल्या कुलदेवीचे स्मरण करायचे आहे. तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावरती गेले आहे असे आपण मनामध्ये गृहीत धरायचे आहे आणि आपण देवीची ओटी भरत आहोत अशा प्रकारे आपण ओटी भरायची आहे. आता हे जे काही साहित्य आहे ते आपल्याला माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे. माता लक्ष्मीला तुमच्या घरावरती कोणतेही संकट येऊ नये किंवा तुमची एखादी इच्छा मनोकामना असेल तर ती देखील तुम्ही सांगायची आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे. तसेच माझ्याकडून काही चुकलं असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही माफी मागायची आहे. आता ही ओटी अगदी आपण श्रावण शुक्रवारी किंवा श्रावण मंगळवारी भरली तरी पण चालेल. श्रावण शुक्रवारी ज्योतीची पूजा देखील केली जाते. तेव्हा देखील ओटी भरणे अत्यंत गरजेचे असते. तेव्हा देखील तुम्ही भरू शकता. आता हे जे काही साहित्य आहे ते आपल्याला आपल्या जवळ ठेवायचं आहे. नंतर जेव्हा पण तुम्ही देवीच्या मूळ स्थानावर जाल तेव्हा तुम्ही देवीला ही ओटी भरू शकता. किंवा जर तसे शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या सुवासिन महिलेला हे जे काही ओटीचे साहित्य आहे ते दिलं तरी पण चालेल. शुक्रवारी त्या महिलेला बोलवावं आणि आदरयुक्त मान सन्मान देऊन तिची ओटी तुम्ही भरू शकता. यामुळे कुलदेवीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.